आणि अभ्यासू व्यक्तीने शेती यासाठी म्हणून आज आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करण्याच्यासाठी माननीय निकुंजी पाटील यांचं मार्गदर्शन सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी होणार आहे. आणि त्यासाठी मुद्दा म्हणून उपस्थित असलेले कारखान्याचे संस्थापक चेअरमन आणि आजही चेअरमन असलेले आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक आदरणीय कमलापन्ना आवाडे दादा, आमचे व्हाईस चेअरमन माननीय बाबासाहेब चौगुले, केंद्र कमिटीचे चेअरमन माननीय दादासाहेब सांगावे, सगळे आमचे संचालक आणि ज्यांना या ठिकाणी आज पुरस्कार आपण त्यांचा सन्मान केला, त्यांचं अभिनंदन केलं. भारतातील एक ऊस उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था भारतातील तंत्रज्ञानाने मिळून एक शेतीविषयक ऊसविषयक संशोधन करायच्यासाठी म्हणून निर्माण करणारी केलेली असलेली ही शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेवर आपले मॅनेजिंग डायरेक्टर श्री मनोहर जोशी यांची 3 वर्षासाठी नियुक्ती झाल्या म्हणून त्यांचा आपण सत्कार केला अशी आमची अपेक्षा आहे. मनोहर जोशी शेती खात्याचे अधिकारी, आमचे सहकारी किरण कांबळे, त्यांचे सगळे अधिकारी, सगळे बोर्ड उपस्थित बंधू भगिनी, सगळे शेतकरी मित्र आणि पत्रकार मित्र, एक अतिशय वेगळ्या विषयावर आज आपला परिसंवाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्यासाठी अंकुश पाटील साहेब जे शेतकऱ्याला जमिनीचा पोत कसा सुधारवायचा, शेतातला खतांचा समतोल कसा राखायचा, नवीन आलेली कृषी अवजारं आपल्या शेतामध्ये कशी वापरायची आणि ती वापरत असताना शेतामध्ये वापर करून मजुरीचा खर्च कसा कमी आणायचा, त्याचबरोबर नवीन आता आलेल्या किंवा येत असलेल्या रोगावर उपाय कसा करायचा, औषधं कशी तयार करायची आणि AI तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीचा विकास कसा करायचा, शेतीचं उत्पादन कसं वाढवायचं, यासाठी आज आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन माननीय अंकुशजी पाटील यांच्याकडून मिळणार. आणि त्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी सगळे शेतकरी बंधू भगिनी जमलाय. सुरुवातीला पहिल्यांदा तुमचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही सगळे आला त्याबद्दल आनंदाने तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. ही परिसंवाद, हे मार्गदर्शन शिबिर ते तुमच्यासाठी असतात. काय तर नवीन त्यात आपण देण्याचा प्रयत्न या मान्यवरांच्या माध्यमातून आपण करत असतो. ते साठवून आपल्या शेतीमध्ये आपण काय करू शकतो, आपला खर्च कसा कमी करू शकतो, आपल्या जमिनीचा पोत आपण कसा राखू शकतो, तो वाढवू शकतो. नवीन उपकरणं शेतीमध्ये यायला लागल्यात, त्यांची माहिती आणि ते कसं वापरायचं, ते वापरल्यानंतर शेतीचा खर्च कसा आणि किती कमी होणार. त्याचबरोबर नवीन आता AI सारखं तंत्रज्ञान आता शेतकऱ्याच्या बांधापर्यंत यायला लागलं, त्याचा उपयोग सगळ्या शेतकऱ्यांनी कसा करून घ्यायचा, अशा विविध विषयावर आज या ठिकाणी माननीय अंकुशजी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचं अतिशय सुश्राव्य अशा पद्धतीचं भाषण तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळालं. एवढंच नव्हे तर ब्रँडेड औषधं म्हणायच्या किमतीत दुकानातून आपण विकत घेतो आणि ती आपण शेतीमध्ये वापरतो. त्याऐवजी आपण घरात बसून औषधं कशी तयार करायची, मूळतून कसं आणायचं, बाकीचे सगळे इक्विपमेंट आणि बाकीचे लागणारे सगळे सहज उपलब्ध असणारे सगळे साहित्य आणून आपल्या बांधावर आपण आपल्याला लागणारं औषध कसं तयार करायचं याचं प्रात्यक्षिक सुद्धा माननीय अंकुशजी पाटील आपल्याला दाखवणार आहेत. ते तुम्हाला वापरायला सांगणार.
प्रत्यक्षामध्ये अशा सगळ्या शिबिरातून मार्गदर्शन आपण घेऊन आपण सगळे आपल्या बांधावर त्याचा प्रयोग करायला पाहिजे. आपले सगळे शेतकरी अनुकरण प्रिय आहे. मी सातत्यानं सांगतो, पहिला प्रयोग आम्ही करायला आम्ही पुढे येत नाही. कोण जर शेजाऱ्याने केला, त्याला रिझल्ट मिळाला की मग आपण धडपडायला लागतो, आपण हे करायला पाहिजे, आपल्यालाही अशा पद्धतीचं उत्पन्न आलं असतं, आपण का केलं नाही मग म्हणून त्याच्या मनाला टोचणी लागते आणि मग तो करायला प्रयत्न करतो. तो शेजारचा पहिल्यांदा केलेलं उत्पन्न घेऊन पुढे गेलेला असतो. त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतकरी बनायला पाहिजे. स्वतःपासून सगळं तंत्रज्ञान स्वीकारायची मानसिकता ठेवायला पाहिजे. पूर्वीचा जमाना वेगळा होता, पूर्वीचा काळ वेगळा होता, पूर्वीची शेती वेगळी होती, त्यावेळेच्या शेतीची पद्धती वेगळी होती, अवजार वेगळी होती आणि त्यातनं आपण जे काय शेती करायचो त्या शेती त्यावेळी मग त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्पन्न देणाऱ्या ठरत होत्या. त्या जमा खर्चाच्या वेळी शिल्लक राहत होते आणि आत्ताच्या या प्रगतीशील खतामध्ये आपण एवढं प्रयोग करतो म्हणतो मग आपलं का जमत नाही, अशा पद्धतीचा प्रश्न सगळ्यांचा. साहेब अंकुश पाटील साहेब, शेतकरी उगाच कुठंतरी कारखाने आहेत, शेतीला जरा अजून दर आहे म्हणून हे टिकले. इतर पिकात काय आहे शेतकऱ्यांच्या? वेगवेगळ्या इतर उत्पादने घेऊन भाजीपाल्यापासून ते फळावर पण सगळी त्यात प्रयोग करून स्वतःचं नशीब काढायच्यासाठी रात्रीचा दिवस कष्ट करून आमचा शेतकरी प्रयत्न करतो. त्या कुठं वायावर आहे, त्यांची शेती कुठं प्लसमध्ये जाते, हा प्रश्नचिन्ह सगळ्यांचं. काय का असताना घातलेलं निघतंय, काय उरलं तर उरलं म्हणून आज ऊस पीक एकमेव पीक शेतकऱ्यांना शाश्वत वाटतं. पण ती कारखानदारी सुद्धा अडचणीत आहे. केंद्राच्या धोरणामुळं, राज्याच्या धोरणामुळं, या हवामानाच्या बदलाच्या परिस्थितीमुळं या सगळ्या अतिशय वेगवेगळी कारणं असतील त्याला, पण सगळ्या कारणांचं एक झालं की आता शेती परवडणाशी झाली. मग शेती परवडणाशी झाली, ऊस सुद्धा परवडणासा झाला. मग नेमकं करायचं काय, हा प्रश्न फार मोठा आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजण तुमच्यासारख्या मान्यवरांना पाटील साहेब बोलून आमच्या सगळ्या प्रयोगशील शेतकऱ्याला आणखी काय आम्ही बौद्धिक टॉनिक देऊ शकतो का, त्यांना काय नवीन विचार देऊ शकतो का, त्यांच्यामध्ये अधिक काय उत्पन्न वाढीच्यासाठी कल्पनेला उजाळा देऊ शकतो का, हा हेतू आपल्याला बोलवला पाहिजे. आपण जाईल तिथे शेतकऱ्याला एक नवा उत्साह देता, प्रेरणा देता, नवनवीन प्रयोग देता, त्यातनं काय ना काय त्याला उत्पादन वाढेल, त्याला शाश्वत उत्पादन त्याचं वाढून त्याला काय तर पैसे उरतील अशा पद्धतीचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करतो. साहेब आम्ही यापूर्वी सुद्धा इथे केलाय तो प्रयोग. कितीतरी मान्यवरांचे लेक्चर्स आम्ही ठेवले, कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही तो प्रयोग केला. पद्मश्री पाळेकर मुलींना बोलवून 7 दिवसाचं शिबिर ह्या ठिकाणी जेव्हा कारखान्यानं पुढाकाराने घेतलं, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घरामध्ये एक गाय पाळा, त्याच्यावर शेती करा, ती कशी किफायतशीर होते याचा प्रयोग इथं करायच्या संबंधीचा प्रयत्न आम्ही केला. कणेरी मठाचे परमपूज्य काळ सिद्धेश्वर महाराजांनी 1 एकरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची शेती करून ती व्हायबल कशी होते, शेतकऱ्याला स्वतःचा वर्षभराचा खर्च कसा देऊन काय ना काय हातभार कसा लागतो हेही दाखवतो. पण तरी सुद्धा आमचा शेतकरी आपली व्यायावर होत नाही किंवा तो समाधानी आर्थिक समृद्ध का होत नाही हा प्रश्न सगळ्यांचा. रासायनिक खतं फार मोठ्या प्रमाणामध्ये वापरायला लागला शेतकरी, त्याला वाटायला लागलं जास्त खतं घातल्यामध्ये जास्त उत्पन्न आहे, पण तसं सूत्र नसतं.
जमिनीचा पोत बघून लागणारा NPK योग्य वेळी योग्य पद्धतीने देणं हे खरं सूत्र आहे. ते पटवून घेण्याच्या संबंधीचं काम आता शेतकऱ्यांनी करावं. नेमकं काय कधी द्यायचं ह्याच्या संबंधीचं त्याला शास्त्र आहे. पाणी, पानं आणि जमीन या तिन्हीचं परीक्षण घेतलं, त्याचं ॲनालिसिस केलं की मग लक्षात येतं नेमकं पाणी कधी द्यायला पाहिजे, खतं कधी द्यायला पाहिजे, औषधं काय मारायला पाहिजेत, या सगळ्याची उत्तरं निघायला लागतात. पण अजूनही आम्ही कारखान्याचे स्कीम म्हणून पुढे येतो. आम्ही आमच्यात सहभागी होतात शेतकरी, पण अंतर एक उत्स्फूर्तपणा यातनं आपण हे सगळे टेक्नॉलॉजी घेऊन आपल्या शेतीतली माती तपासणं, आपल्या पिकाचं पानं ते परीक्षण करून त्यातला काय NPK पिकं आहे, काय त्याला मायक्रो न्यूट्रिएंट द्यायला पाहिजे, काय लिक्विड खतं द्यायला पाहिजे, की आणखी काय द्यायला पाहिजे ह्याचं उत्तर शोधणं आणि त्याचबरोबर कोण काहीही म्हणून पाण्याचं सुद्धा परीक्षण करणं ते अत्यंत गरजेचं आहे. काही प्रयोग असे झाले शेतीवर, शेतीत विहिरीवरनं पाण्यावर असलेली शेती, त्यातलं पाणी ते शेतीला योग्य अयोग्य याच्या संबंधीचं परीक्षण करून त्याला लागणारे वेगवेगळे त्याला खनिज आपण म्हणून साध्या शोधावा, ती त्या पाण्याच्या प्रेशरमध्ये मध्ये बांधून त्याच्यावरनं पाणी सोडणं आणि त्या ट्रीटमेंटमधनं त्यातलं पाणी वाहून येणारं काय ना काय प्रक्रिया होऊन येतो आणि त्याचा उपयोग परत शेतीच्या उत्पादनावर होतो. इथंपर्यंत हे तंत्रज्ञान आपण वाचायला पाहिजे, आपण शिकायला पाहिजे. आम्ही वेगवेगळ्या टिपा काढतो साहेब. चांगलं ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्लॉट बघायला आमचे शेकडो शेतकरी जातात. VSI मध्ये वेगवेगळे सेमिनार असतात, वेगवेगळ्या मान्यवरांची भाषणं असतात, प्रदर्शनं असतात. त्यावेळेला आमचे शेकडो शेतकरी आम्ही पाठवतो. त्यात ते बघून येतात, प्रयोग करायचा प्रयत्न करतात, पण तो पूर्णपणाला कडेला जात नाही. आता कडेला प्रयोग द्यायच्या संबंधीचं काम करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही काय लागेल ते प्रक्रिया, मदत, मार्गदर्शन, आज आमची पाटील साहेबांचं आहे तशी व्याख्यानं, या सगळ्याचं आयोजन या जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडनं करायचं हे नियोजन दादाने फार आधीपासून केलं. साहेब सांगायला अभिमान वाटतो. आदरणीय कल्लाप्पा आव्हाडे दादा 96 वय आहे, पण तरी सुद्धा आज इथे येऊन या सगळ्या शेतकऱ्यांच्या बरोबर येऊन बसायला मला सांगितलंय की मी येणाऱ्या जाताना मला घेऊन हे स्पिरिट, हा उत्साह त्यांच्यामध्ये जो आहे तो आपण सगळ्या करून आपल्याला म्हणवून येणाऱ्या सगळ्यांनी आपल्यामध्ये का आपण बिघडवून घेतो. आपण आपल्या या उत्साहानं आपल्या शेतीत प्रयोग का करत त्या दादांनी करून दाखवलं. पाटील साहेब 1991-92ला 1991-92ला त्यावेळी ऊस संशोधन केंद्राकडनं बेने प्लॉट मधनं बेणं आणून इथं दिलं. वेळपूरला जे काही प्लॉट बेने प्लॉट केले त्याचं आम्ही लोक नवीन लोकांना द्यायला सुरू केलं, कांदे द्यायला सुरू केलं आणि बेनं पाटील बेनं बदल किती महत्वाचं आहे ते आम्ही शिकलो. 91-92 पासून आजपर्यंत जवळपास 25 वर्ष झालं, 35 वर्ष झालं जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना दरवर्षी अत्यंत चांगल्या बेली प्लॉटमधनं अगदी कोळमतूरपासून पाडेगावपर्यंत आणि VSI पासून आणखी कुठल्या चांगल्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बांधावर असतं तरी तिथनं आणून त्याच्या डोळ्यातनं रोपं तयार करून आम्ही जवळजवळ 3 कोटी रोपं आज आमच्या सभागृहात 3 कोटी अतिशय चांगल्या ऊसाच्या बेण्यातनं त्यांचे डोळे काढून घेऊन त्यांचे रोपवाटिकेतनं चांगली रोपं तयार करून ती सुदृढ रोपं आमच्या सभागृहाला मिळून त्यांचं उत्पादन कसं वाढेल यासाठी आता शेती वाढत नाही.
आहे ती शेती वेगवेगळ्या कारणानं कमी व्हायला लागली. त्यामुळं आहे त्या क्षेत्रामध्ये बदल करून उत्पादन वाढीत बदल करून आपल्याला कसं शेती करता येईल, ती व्हायबल कशी होईल याच्यावर प्रत्यक्षानं लक्ष द्या अशी सूचना आदरणीय दादांची आहे. आम्ही ही त्याच पद्धतीनं करतो. आमच्या कारखान्यातनं शेती खात्याच्या ऊस विकास योजनेतनं जमीन सुधारण्यासाठी सच्छिद्र पाईप तुम्ही तुमच्या शेतीचा नीट फुटलेली जागा जमीन तुम्ही जर पिकाखाली आणणार असाल तर एकरी 10,000 रुपये आम्ही सच्छिद्र पाईपलाईनसाठी आम्ही आज अनुदान देतो. तुम्ही ड्रीप इरिगेशन करणार असाल तर एकरी आम्ही 8,000 रुपये, तुम्ही ॲटोमिलला जाणार असेल तर आम्ही 12,000 रुपये. वेगवेगळ्या योजनेतनं वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही सगळे अनुदान तयार करू शेतकऱ्याला. त्यांना चांगल्यात चांगल्या पद्धतीने शेती करा हे आम्ही सांगत आहोत. मध्यंतरीच्या काळामध्ये एआयचं अतिशय जोरदार प्रमाणात प्रसिद्धी झाली. आम्ही ही एआय करायचं ठरवलं. एआयसाठी आम्ही सज्ज झालो. आम्ही त्यासाठी पाठपुरावा करायला लागलो. एएसआय पुढे आला आणि बारामती केव्हीके तिथं कृषी विकास केंद्र पुढे आलं. बारामती कृषी विकास केंद्र आणि वसंतदादा इन्स्टिट्यूट या दोन्हीच्या वतीनं हा एआयचा प्रोजेक्ट राबवण्याच्या संबंधीचा निर्धार झाला. त्याच्यामध्ये पहिला इनरोल झालेला कारखाना जवाहर सरकारी साखर कारखाना. आम्ही सांगितलं आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी एआय करायची आमची तयारी. आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या या एआयच्या संबंधीच्या परिषदा झाल्या. 200 शेतकऱ्यांना आम्ही पाठवलं होतो तिथं बघायला, समजून घ्यायला. ते आल्याच्या नंतर सगळे उत्सुक झाले करायला. पण एआयसाठी ड्रीप इरिगेशन आवश्यक आहे, त्याशिवाय चांगला रिझल्ट येत नाही. त्यामुळं आमच्या इथं ड्रीप इरिगेशनच्या स्कीममध्ये असलेले नसलेले ड्रीप असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही बोलवून त्यांच्याशी संवाद साधला, त्यांना प्रोत्साहन दिलं आणि सांगायला आनंद होतो. जवळजवळ आमचा 270 एकरवर आम्ही आता प्रत्यक्षामध्ये एआयची स्कीम राबवली. प्रत्यक्षामध्ये 270 एकरमध्ये एआयची स्कीम राबवणारा महाराष्ट्रातला जवाहर शेतकरी सहकार कारखाना हा एकमेव अशा पद्धतीनं पुढे गेलेला कारखाना. आम्हाला आमच्या सभासदांना जास्तीत जास्त उत्पादनं मिळवून द्यायचं, त्याचं पर एकरी उत्पादन वाढवायचं, त्याला जगातलं अद्ययावत तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. मला सांगायला आनंद होतो, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते जवाहरनं सुरू केलेला उपक्रम, त्याला DKT आमचं कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक आणि या एआय तंत्रज्ञानाशी निगडीत असलेल्या विभागाचे प्रमुख आमचे शेतकरी असं मिळून आम्ही हा प्रयोग चालू केला. त्या प्रयोगाचं उद्घाटन सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या हस्ते केलं आणि शेतकऱ्यांच्यासाठी एआयचा आम्ही प्रोजेक्ट सुरू केला. एक गतीनं वेगळ्या पद्धतीनं आमच्या मनामध्ये हे आहे की आमचा शेतकरी समृद्ध व्हायला पाहिजे, तो सुखी व्हायला पाहिजे, त्याचं पर एकरी उत्पादन वाढावं. दुसरा पर्याय नाही, दुसरा पर्याय नाही. दुसरं आमच्या इचलकरंजीला परवा लायन्स ब्लड बँकेच्या वतीनं पुरस्कार वितरण समारंभ झाला. त्यात नेताजीराव पवार म्हणून आमचे एक मित्र वनिता कृषी विकास केंद्र चालवतात, त्यांनाही सन्मानित केलं होतं. तेही अगदी सायंटिस्ट आहे, MSc ॲग्री झालेले आहे. खूप अभ्यासाने इम्प्रूव्ह करून नवीन नवीन खतं द्रावणं बनवण्याच्या संबंधीचं काम करतात. त्याला मी विनंती केली की आता हे सगळं करायला एका बाजूला, पण आत्ताची आव्हान वेगळी आहे. आता आमचा जो 40 टन काढणारा ॲव्हरेज एकरी आमचा शेतकरी आहे, त्याचं उत्पादन जर VSI सांगतं, बारामती विकास केंद्र सांगतं, कृषी विकास केंद्र 200 टन निघायला पाहिजे, तर वनिता ॲग्रोचे तुम्ही प्रमुख म्हणून नेताजीराव आमच्या शेतकऱ्यांचं एकरी उत्पादन 200 टन करायसाठी काय करायला पाहिजे. आम्ही तुमचा वकील पार्टनर होतो,
तुम्ही लागेल त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमच्या बरोबरीने आम्हीही खर्च घालतो कारखान्याचा आमच्या सगळ्या सभासदांच्या प्रति एकरी उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञान आणू काय लागेल ते करू पण आमच्या शेतकऱ्याचं उत्पादन राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी AI टेक्नॉलॉजी शेतीपर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी नवीन विभाग काढला त्याच्यासाठी नवीन ऑफिसर्स नेमण्याने स्वतंत्र या AIच्या तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवण्याच्या संबंधीचं काम या ठिकाणी केलं या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी विकसित भारताचा रथ जिल्ह्यामध्ये फिरवला त्या रथामध्ये ड्रोन होता ड्रोन कृषी क्रांतीचं खरं स्वप्न त्यांनी त्या रथात दाखवलं विकसित भारताच्या त्या रथात ड्रोन दिली एक महिला तो ड्रोन चालवत होती त्यांनी दोन्ही बाजू सांगितल्या की महिलांनी सक्रियपणानं त्या शेतीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे त्यांचं योगदान मिळालं पाहिजे त्यांनीही या सगळ्या तंत्रज्ञानाशी अवगत व्हायला पाहिजे आणि त्या ड्रोनमधनं एक नवीन प्रेरणा स्फूर्ती सगळ्यांना मिळाली त्यातलं पहिल्यांदा प्रेरणा घेतलेला जवाहर कारखाना आहे आम्ही आमच्या कारखान्याचे जवळपास 3,500 एकरवर ड्रोनची आम्ही फवारणी केली ड्रोनमधनं मायक्रो न्यूट्रिएंट असू दे औषधं असू दे खतं लिक्विड असू दे हे सगळं फवारणीचं काम आम्ही केले 4-4 वेळा गेल्या वर्षी फवारणी झाली पाऊसच लवकर 1 महिना आधी चालू झाला नाहीतर आणखी ग्राउंड झाला आम्ही यावर्षी सुद्धा ते प्लॅनिंग केलेलं आहे आमचं ते प्लॅनिंग वाढवत नाही आमची जिद्द अगदी जोरात आहे आम्हाला प्रेरणा देणारा भटकत बघा दादा सारखं विचारतात घरात बसते की आले की अरे ते नवीन काय करायला ते उसात काय फरक आहे काय त्यांचा विचारण्याचा रोग काय असतो की काय फवारायचा तो फळ आणि न फवारलेल्या फळात काय फरक आहे किती सूक्ष्म निरीक्षण आहे आणि नेमका फरक आहे आम्ही आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन फोटो काढून द्या एक ठिकाणी फवारलेला आणि दुसरा न फवारलेला आणि ते फोटो आणून दाखवा म्हणजे दादांना त्याचा फरक आणि मग दादा त्यांच्या शब्दात सुद्धा लोकांना सांगायला हे निरीक्षण हे परीक्षण हे संशोधन त्यातनं त्याचा वापर संशोधन कपाटात ठेवायसाठी नसतं कधीही नवीन संशोधन आम्ही लावलेले शोध ते लॅपटॉपमध्ये ठेवले की तिथंच बंद होतात बऱ्यापैकी दिवसांना त्याला वाढवी लागते मग ती पानंही तिकडं होऊन सुटून जातात त्याचा कुणालाच काय पडला नाही हे तंत्रज्ञान नवीन शोधलेलं लोकांच्या बांधापर्यंत जायला पाहिजे त्यांच्या डोक्यात बसायला पाहिजे त्यांना ती करायची उर्मी यायला पाहिजे तरच त्याचा रिझल्ट मिळतो त्याचा फायदा होतो हे सगळं आत्मसात करायसाठी जवाहर कारखाना आपापल्याकडे प्रयत्न करतो त्याला आम्ही बेवड देतो कुणाला त्यांच्या पाहिजे असेल त्यांच्या कुणाला आणखी कुठला बेवड पाहिजे असेल बेवड त्यांना लागतील तेवढी खतं देतोय कारखान्यात आम्ही खतं आमच्या सभासदाला उठायला कधी पडू नये याची काळजी जवाहर कारखाना कायम केली आणि आता सुद्धा उद्याच्या 15 तारखेनंतर तुम्हाला खतं वाटप चालू होणार आहे सगळ्यात ते लागेल तेवढी तुमच्या उठाला खतं मिळायला चालू हे नियोजन कायम तर नियोजन हे डोळसपणानं आपल्या ऊस उत्पादकाला काय पाहिजे आहे त्याला काय द्यायचे आहे ठरवलेलं आहे आणि नेमकं आमचे MD आमचे शेती अधिकारी आमचे व्हाईस चेअरमन आमचे केर कमिटी चेअरमन हे सगळं होतंय की नाही याच्यासाठी आमचं बोर्ड आमचं महिला डायरेक्टर सुद्धा फिरत आहे त्या शेतकऱ्या महिला शेतकऱ्यांच्या जाऊन पुसून ते काय काय करतात बघत आहे या सगळ्यामध्ये आता शेतीला वायाबल बनवलं शेती आता हळूहळू शेतीची व्याख्या उद्योगाकडे वळवावं असं मत व्हायला लागलं लोकांचं शेतीचा एकदा उद्योग म्हणून त्याला नोंदणी झाली की तुमची वायबिलिटी प्रॉफिट अँड लॉस
त्याचं बॅलन्सिंग तयार होईल आणि त्यावेळी मग तुमचं का पिकतं याचा अनालिसिस जोरात काय आहे. या सगळ्या सत्य परिस्थितीमध्ये आमच्या सभासदाला स्पिरिट आहे, दादांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. जवाहरनं या परिसरात परिवर्तन केलंय हे सिद्ध झालंय. जवाहरनं पहिल्या गळी हंगामामध्ये 600, 750, 700 रुपये मिळणारा दर 1001 रुपये देऊन क्रांती केली. पहिल्या गळी हंगामामध्ये त्या रंगी दर या महाराष्ट्रामध्ये जवाहर झाले, दादाने केला. आणि म्हणून आता त्या स्पर्धा आहे, जेवढा जर पाहिजे तेवढा ठीक आहे. आणि त्या आंदोलनावर त्या पुढाऱ्यांच्यावर काय बोलत पण त्यावेळी कोण मागणारा नव्हता, सांगणारा नव्हता, विचारणारा नव्हता. त्यावेळी दादाने 1001 रुपये द्यायचं निर्धार करून केलेला आहे. अशा या स्पिरिटनं शेतकऱ्यांचं कल्याण बघणारा हा जवाहर कारखाना आहे. या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हेच टार्गेट आहे. त्यासाठी जे लागेल हे आमचं ध्येय आहे. आणि त्यासाठी कार्यालयात राहायची भूमिका आमच्या सगळ्या कार्यालयाच्या, आमच्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या, आमच्या सगळ्या टीमच्या, आमच्या शेती अधिकारी, त्यातनं आम्ही शेतकऱ्यांच्या बाजापर्यंत पोहोचून अधिकाधिक काय कसा संवाद साधता येईल याच्यावर भर घाला. मी परत आज सांगतो किरण की संवाद मस्त आहे. शेतकऱ्याकडे गेलो आणि तो भेटला नाही म्हणून त्याच्यावर भेटला नाही म्हणून लिहिणं आम्हाला मान्य नाही. एकदा सोडून 4 वेळा जावा, त्याला भेटा, त्याचं ऐकून घ्या, त्याचं समजून घ्या, त्याच्या मनाचं समजून घ्या, त्याला काय पाहिजे काय नको त्याचा अनुभव चांगला वाईट सगळं समजावून घेऊन आपण कुठं विरुद्ध व्हायला पाहिजे हे त्यात आत्मसात करा. हे सातत्यानं माझं सांगणार. आजही तेच आपला डायलॉग वाढायला पाहिजे, सभासदांची शेतकऱ्यांची संवाद वाढायला पाहिजे, त्याच्या बांधावर जाऊन आम्ही रिझल्ट पाहायला पाहिजे काय आहे काय नाही. साहेब, तंत्रज्ञानाचा वापर आम्ही सुरुवातीपासूनच करायला. तुम्ही ह्याच्यामध्ये आज एक विषय तुमचा आहे, वेगवेगळ्या नवीन उपकरणाची वापर करायची सवय लावून भेटण्याची जवाहरने गेल्या 8 वर्षापासून जाऊन दिली. जवाहरमध्ये पहिल्यांदा हार्वेस्टिंग मशीन आलं. हार्वेस्टिंग मशीन पहिल्यांदा वापरायला सुरू झालं जवाहर कारखान्यामध्ये. आज आमचा 16,000 टनाचा कारखाना आहे. दररोज त्याचा 7,000 टन ऊस हार्वेस्टिंगच्या मशीनचे. ते जर नसतं आम्ही वापरायला चालू केलं तर ऊस कसा तोडणार होता, कसा येणार होता. आम्हालाही चालू होती उद्या हे कामगार कमी व्हायला लागले, वाहतुकीचा प्रश्न होणार आहे. आपण हे नवीन तंत्रज्ञान काय तर आत्मसात करायला पाहिजे, ते वापरायला पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ शकतो हे आम्हालाही समजलं होतं. म्हणून आम्ही त्याचा वापर सुरू केला. त्यामुळे आम्ही तगडलो. आमच्या सगळ्या ऊस उत्पादकांचा ऊस आम्ही वेळेत आणू शकलो. याही पुढच्या काळामध्ये आम्ही आमच्या परीने ते सगळं करणारच आहोत. ड्रोननं खतं फवारणी सुरूच आहे, ड्रोननं औषध फवारणी सुरूच आहे, खतं वेळेवर द्यायचं सुरूच आहे, देवळ द्यायचं सुरूच आहे, माती पाणी परीक्षण सुरूच आहे. एअर टेक्नॉलॉजी आमच्या कारखान्यात डिकेटीचा सहभाग करून VSIच्या मार्गदर्शनाखाली बारामती कृषी केंद्राकडनं आम्ही इथं आत्मसात करायचा प्रयत्न करायचा. अजूनही काय करायला पाहिजे असेल कारखाना करायचा. आमचे शेतकरी तयार आहेत, पण तुम्ही त्याच्यामध्ये पुढची पॉईंट आम्ही काय करायला पाहिजे, शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, कसं ऊस उत्पादन वाढवायला पाहिजे, कसं कमी खर्चात शेती करायला पाहिजे, औषधाचा खर्च कसा कमी करायला पाहिजे, मायक्रो न्यूट्रिएंट कसं वापरायला पाहिजे, लिक्विड खतं कशी वापरायला पाहिजे. लिक्विड खतं वापरल्यामुळं जी आपण साधी पोत्यातली खतं वापरतो त्याच्या 50% खर्चात कशी बचत होते हे सगळं या लोकांना आमच्या सरकारला सांगायचं. हे सांगत राहायला पाहिजे, तरी ते समजून घेत राहायला पाहिजे. की मन आहे की देणाऱ्याने देत राहावे, देणाऱ्याने घेत राहावे. एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचं हात घ्यावे. हात घ्यावा म्हणजे फिरून नव्हे, देणाऱ्याची वृत्ती घ्यायची, देणाऱ्याची मानसिकता घ्यायची, देणाऱ्याचं ध्येय घ्यावं, देणाऱ्याचं स्पिरिट घ्यावं. असं जर आपण केलो
तर शेती 100% यशस्वी होणारा, व्हायबल होणारा आणि आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती येणार आहे. यासाठी तुम्ही सगळे सहभागी झालात. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतोय. अंकुश पाटील साहेब आले, त्यांचेही मनापासून मी स्वागत करतोय. पोलीसमधनं रोज वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा दौरा होता. कारखान्याने विनंती केल्यानंतर ते वेळ काढून आले, त्यांचंही परत एकदा स्वागत करतोय. आपल्या कृषी सर्वांना शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया, त्या भारतातल्या अतिशय प्रतिष्ठित सायंटिस्ट सगळे लोक असतात. त्या सायंटिस्ट लोकांमध्ये जोशी साहेबांची ते सायंटिस्ट नसताना त्यांची निवड झाली म्हणजे किती बाजार आहेत. शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन मध्ये सगळे सायंटिस्ट आहेत. BSc MSc आहे, प्रोफेसर हे प्रोफेसर नाहीत, आपले शास्त्रात ते तरबेज आहेत, चार्टर्ड अकाउंटंट, तरी सुद्धा ते शुगर सायंटिस्ट असोसिएशनमध्ये बोर्डावर त्यांची 3 वर्षासाठी निवड झाली. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि तुम्हाला काय पाहिजे ते प्रश्न विचारून शंका निरसन करून घ्या. आपली शेती किफायतशीर आहे, त्यासाठी पळा. आम्ही तुमच्याबरोबर पळायला आहे, तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढं आहे, एवढं सांगतोय. थांबतो. जय हिंद.